मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील गेली 14 महिने लढा देत आहेत आणि त्यांची मागणी होती की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आचारसंहिता लावू नये। परंतु आज निवडणूक आयोगाची बैठक आहे, पत्रकार परिषद आहे आणि 3:30 वाजता ही बैठक पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू शकते। दादा, तुम्ही म्हटले होते की सरकार आचारसंहिता लावणार नाही जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, ज्या मागण्या आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाहीत, काय सांगाल? नाही, आता काय होतं मला माहीत नाही, सरकारचं काय नियोजन आहे कसं आहे माहीत नाही, परंतु फडणवीस साहेबांनी मराठ्यांवरती दुर्लक्ष नाही करायला पाहिजे। मी पुन्हा पुन्हा तोच विषय सांगतो की तुम्ही दुर्लक्ष करू नका, त्याचे दुष्परिणाम वाईट होतील। कारण ज्या क्षेत्राकडं मराठ्यांना जायचं नाही त्या क्षेत्राकडं तुमच्या हट्टामुळं, फडणवीसांच्या हट्टामुळं, त्यांच्या मराठा द्वेषीपणामुळं विनाकारण मराठ्यांना राजकारणाच्या रस्त्यावर यावं लागत। आणि जर एकदा मराठा त्या राजकारणाच्या वाटेवर जर आला तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही। नसता आमच्या मागण्याची आणखीन वेळ गेलेली नाही, सगळ्या मागण्याची तुम्ही अंमलबजावणी करा। तुमचं राजकारण, तुमची सत्ता तुम्हाला लखलाप, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही। मराठ्याला किंवा मला, माझ्या समाजाचं आम्हाला कोणालाही राजकारणाकडे जायचं नाही। पण तुम्ही जर मराठ्यावर दुर्लक्ष करून मराठ्यावर जर अन्याय करण्यासाठी जर तुम्ही सत्ता चालवणार असाल तर तुम्ही जर आमची वाट लावायला चालली तर माझे मराठेसुद्धा तुमची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत। मग नसता आणखीन तुमच्या हातात वेळ आहे, तुम्ही 1-2 दिवस ती पुढं ढकलून, 4-5 दिवस पुढं ढकलून मराठ्यांना न्याय देऊ शकता। जसे की आत्ता तुम्ही कोणाचीही मागणी नसताना 16-17 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या, ते बी मराठ्यांना मुद्दाम छेडून, तुम्ही मराठ्यांना खवळून घेतलं आहे, छेडलं आहे विनाकारण, की कोणाची मागणी नसून आम्ही त्यांना आरक्षण दिलं, तुम्हाला मराठ्याला आम्ही आरक्षण देत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। म्हणजे ही जी खुन्नस तुम्ही दिली त्याचे दुष्परिणाम इतके वाईट होतील मग निवडणुकीत की तुम्हाला पश्चाताप करायला सुद्धा वेळ राहणार नाही। तुम्हाला आणखीन पुन्हा सांगतो की तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा, वेळ गेलेली नाही, तुमचं राजकारण, सत्ता तुम्हाला लागला। तुम्ही वेळोवेळी असं म्हटलेत की देवेंद्र फडणवीस यांना संधी देतो, मी राजकारणावर बोलणार नाही, परंतु संधी आता 3:30 वाजेपर्यंत संपणार आहे। उद्या काय निर्णय असणार आहे तुमचा जर आज आरक्षणाबाबत भूमिका सरकारने घेतली नाही तर? बघतो ना, आचारसंहिता तर लागू द्या एकदा, मग त्यांनाही कळल या राज्यातले मराठी, शेतकरी, दलित, मुस्लिम, गोरगरीब, ओबीसी यांचं करतोय काय 18 पगड जातीचे, त्यांच्या लक्षात येईल मग त्यावेळेस। पण माझं पुन्हा तेच म्हणणं आहे की तुम्ही दुर्लक्ष मराठ्यांकडे करून मराठ्यांचा अपमान करू नका। तुम्ही मराठ्यांच्या छातीवर नाचून तुम्ही सत्ता काबीज करायला बघताल, मराठ्यांना विरोध करून, मराठ्यांवरती अन्याय करून तुम्ही सत्ता काबीज करायला बघाल तर ही तुमचा गैरसमज आहे। या राज्यात मराठ्यांच्या नादी लागलेला आत्तापर्यंत मराठ्यांनी त्याचा बिमोड केलेला आहे। ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, आम्हाला राजकारणात नाही जायचं। पुन्हा आमची भाषा समजून घ्या, मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। तुम्ही तुमचं बिनधास्त आयुष्यभर राजकारण करत राहा, सत्तेवर राहा अथवा नका राहू, परंतु आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, नसता याचे इतके वाईट परिणाम होते। हे मराठे तुम्हाला आसमान दाखविल्याशिवाय सोडणार नाहीत। हो, मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर परिवर्तन होईल, त्यामध्ये परिवर्तन करताना दलित, मुस्लिम आणि मराठा एकत्र येतील। जर आज तुमची मागणी मान्य झाली नाही तर परिवर्तन अटळ आहे राज्यात? एवढं शेतकऱ्यांना, मराठा, मुस्लिम, दलितांना, गोरगरीब, ओबीसींना जर न्यायच मिळणार नसला तर शेवटी जनतेला उठाव करावा लागत असतो आणि न्यायाकडे जायला लागतं आणि परिवर्तन व्हायला वेळ नाही लागणार। ही 70 वर्षातली ही पहिला उठाव असा असेल की सगळे सुपडा साफ झाले आणि जनतेने तेवढी तयारी केली। हो, जनतेने तेवढी तयारी केली, त्यांना वाटत असेल आम्ही अमुक करू, तमुक करू, हे जुळू, ते जुळू, आणखी 5-50 जास्त लोक जुळू, परंतु मराठ्यांना बाजूला ठेवून आपण मराठ्यांच्या आंदोलनाची दखल न घेता मराठ्यांच्या मागणीला किंमत द्यायची नाही, मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्यायचे नाही आणि काय करतात मराठी बघू अशी जर ते खुन्नस देणार असली तर मराठ्यांवर बघू म्हणणारा मराठ्यांनी आत्तापर्यंत संपविलेला आहे। मराठी सगळे संपवणार ठेवणार नाहीत कोणाला। आणि आता घोडा मैदान मग जवळच आहे, कळलं तुम्हाला। मी किंवा माझा समाज, आमच्या लेकरासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो, याची चुणूक याच्या अगोदर तुम्हाला एकदा मराठ्यांनी दिलेली। आता पुढं तुम्हाला जर पुन्हा काय म्हणतात ना त्याला, जाळात जायचं नसलं तर तुम्हाला मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करावी लागते। नसता तुम्ही मराठ्याच्या कचाट्यात सापडले की होरपळले म्हणून समजा, होरपळणारच मराठी दिसेल तुम्हाला। आता मराठ्याच्या रोषाला बळी पडावं लागेल। सरकार शिंदे साहेब आहेत, पवार साहेब, अजित पवार साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत,
तुमचं सरकारविषयी रोष आहे का फडणवीस साहेबांविषयी आरक्षणाबाबतीत? नाही, शेवटी चालकच फडणवीस साहेब आहेत. काय असतं, इथं सरपंचाला काही काही गावात किंमत नसते. तसं फडणवीस हे शिंदे साहेब झालं, हे झालं, हे सरपंच येतं, हे उपसरपंचच हातात आहे सगळं कारभार. आणि उपसरपंच डेंजर आहे. उपसरपंच मराठ्यांच्या लेकराच्या भविष्यावर नाचतोय. मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. फडणवीसांनी मराठ्यांची विनाकारण वैर अंगावर घेतले, नाराजी अंगावर घेतली विनाकारण, कारण नसताना. ज्या मराठ्यांनी 106 आमदार यांना निवडून दिले, त्याच मराठ्यांचे पोरं आज त्याचे मुडदे पाडायला फडणवीस साहेब सज्ज झाले. त्यामुळे शेवटी आता प्रत्येकाला आपलं सोन्यासारखं लेकरं महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला ते पक्षेपेक्षेनंतर असतो. मग त्यामुळे आता लेकरं आणि जातच समाजाला वाचवावं लागणार आहे. जर यांनी हे षडयंत्र केलं असेल तर माझ्या विरोधात तर भयंकर षडयंत्र असलेत. मला परवा दिवशी माहीत झालं. मी सांगणार आहे ते सगळे समाजापुढं. भयंकर म्हणजे अतिभयंकर आहे का, मी लिहूनच ठेवले खिशातच आहे माझ्या गाबाळ. पण मी योग्य वेळ येऊ देणार आहे त्याच्यावरती. कोणी काय केलं आहे काय नाही केलं. काही निर्णय चांगले पण घेत आहेत की जसं काल 14 तारखेला केसरकर साहेबाचं खरंच मी मनापासून कौतुक करतो. असे कामं होणं सुद्धा अपेक्षित आहे की ज्या विना अनुदानित शाळा आहेत त्यांचं वाढीव टप्पा द्यायचं काम होतं. तर 2 महिन्यापूर्वी हे पुण्याला मुंबईला आंदोलन सुरू होतं. त्यावेळेस केसरकर सरांना फोन करून ते मुद्दा घ्यायचा सांगितला होता की सगळ्याच शाळा विना अनुदानित आहेत. त्या मग सैनिकीपासून कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक महाविद्यालय, हे जे सगळ्या शाळा होते, मला वाटतं 50 ते 52 हजार शिक्षकांचा राज्यातला प्रश्न प्रलंबित होता. त्यांचे घरं पूर्ण उद्ध्वस्त झाले होते आणि काहींना तर ते फार येडी व्हायची वेळ आली होती की आपलं पूर्ण आयुष्य चाललं तरी कधी होणार की नाही होणार हे म्हणून. आणि ते मुद्दा घेतला आणि केसरकर साहेबांना फोन लावल्याच्या नंतर त्यांनी ती तातडीनं बैठक लावायला लावली आणि आपण सुद्धा ते शिक्षक त्या बैठकीला पाठवले. संभाजीनगरचे सुद्धा आमचे 2 माणसं गेले होते, भराट सर आणि श्रीराम, ते मला वाटतं ते वाकडे काका, हे त्या बैठकीला गेले होते. तो निर्णय सरकारनं घेतला आणि आज 52,000 शिक्षकाला आणि त्या शाळांना न्याय दिला. त्याबद्दल खरंच सरकारचं कौतुक आहे आणि विशेष करून केसरकर साहेबांचं सुद्धा मनापासून कौतुक आहे. खूप दिवसाचा प्रश्न आज 4-5 हजार शाळांचा प्रश्न सुटला आणि त्या माध्यमातून 50 ते 52 हजार शिक्षकांच्या आयुष्याची भाकरी त्यांना यामुळे मिळाली. मी कामं करत राहतोय, असे कामं सरकारनं करावं असं म्हणणं आहे आमचं. तुमची स्तुती होणारच ना, तुम्ही नाही केल्यावर कशी स्तुती होणार. बरं चला, आमचं आणखीन एकदा TV9च्या माध्यमातून म्हणणं आहे, वेळ हातातून फडणवीस साहेब गेलेली नाही. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. जो फायदा करतो त्याचा समाज फायदा करीत असतो. पुन्हा शेवटी सांगतो, तुम्ही आचारसंहिता लावा, मग मात्र मराठे दम खाणार नाहीत. मात्र तुम्ही जर त्याच्या आत तुम्ही संधी समजून जर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केली, समाज विसरू शकत नाही. पण अपमान केला तर समाज झोपिल्याशिवाय सोडित नसतो. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. अजूनही सरकारला संधी आहे, विशेष करून देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे. मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, आचारसंहिता लावू नये अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. कॅमेरामन आप्पासाहेब मोरकरसह संजय सरवदे, TV9 मराठी, अंतर्वादी सराटी, जालना.